नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आपण आलेलो आहोत गावी, म्हणजे आपल्या साताऱ्याला आलेलो आहोत। आणि आज अचानकमध्ये प्लॅन ठरला की पोपटी बनवायची आणि थंडी पण चालू आहे। तर चला म्हटलं, पोपटी हा प्रकार कोकणातला आहे आणि तो आपण साताऱ्यात बनवणार आहोत। पण असा प्रॉब्लेम झालेला आहे की पोपटीसाठी लागतो भांबुर्डीचा पाला, आणि भांबुर्डीचा पाला आम्हाला इथं काय समजेना, कारण का दुसरा कुठला तरी पाला खायचा आणि काहीतरी व्हायचं। तर त्याला आम्ही पर्याय शोधला की पालक घेतला आहे आणि पालकच्या ह्याच्यावरती आम्ही करणार आहोत। तर तुम्ही हा बघा व्हिडिओ शेवटपर्यंत। आणि आता हा व्हिडिओ शूट करतोय म्हणजे उजेड आहे, थोड्या वेळानंतर मित्र येणार आहेत। तर मित्र आम्ही सोबत करणार आहे पार्टी पोपटीची, आणि सातारा पद्धतीत पोपटी बनवणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि आपल्या चॅनलवरती 1 मिलियन व्ह्यूज, पूर्ण म्हणजे चॅनलचे 1 मिलियन व्ह्यूज झालेले आहेत। तर सर्व आपल्या यूट्यूब परिवाराचे मनापासून धन्यवाद। असेच तुम्ही व्हिडिओ बघा, संपूर्ण बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम द्या। धन्यवाद। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा की पोपटी कशी बनते सातारा पद्धतीत। आणि जरा उजेडचा व्हिडिओ शूट करतोय, थोड्या वेळानं आपण बनवणार तेव्हा अंधार होईल। तरी पण मी मॅरिनेशन वगैरे काय काय कसं करायचं त्याचे व्हिडिओ काढतोच। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर भेटूया आता पुढे, बघत राहा कशी पोपटी बनवतो आपण। आणि तुम्ही पण ट्राय करा, गावाला आला तर तेवढीच एक एन्जॉय। आपण कोकणात जाऊन पोपटी खातो, तर आपल्या गावी आल्यानंतर आपल्याला करायला काय प्रॉब्लेम आहे। आणि आपल्याला गावातलं आपल्या शेतातलं सगळं म्हणजे शेंगा वगैरे, तर मी आता मटेरियल पण आणलं आहे त्याचं काय काय आहे ते, तर ते पण दाखवतो। थोडंफार राहिलेलं आहे ते पुढे दाखवतो तुम्हाला, तर बघत राहा व्हिडिओ। तर हा आपला फार्म हाऊस आहे, तर बघा असा फार्म हाऊस। आपण इकडे आता पार्टी करणार आहोत। हे आपलं शेत आहे पुढे। तर आपण पालकची भाजी आणलेली आहे। भांबुर्डीचा पाला तर आपल्याला काही भेटत नाही इकडे सातारमध्ये, काय बोलतात माहीत नाही। जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करा, भांबुर्डीच्या पाल्याला काय बोलतात आपल्याकडे। तर हा पालक आहे, ह्याच्यामध्ये शेंगा आहेत बऱ्याचशाच, म्हणजे वाटाण्याच्या, पावट्याच्या, घेवड्याच्या। पावटा पण आहे, पावटा आता आपल्या शेतामध्ये तोडतोय, शेतामध्ये तोडून आणूया। पोपटी करण्यासाठी हे एवढं लागतं आपल्याला। अंडी, हे पावटे आहेत, ह्याच्यात वाटाण्याच्या शेंगा, ह्या बऱ्याच शेंगा आहेत, जेवढ्या आम्हाला बाजारामध्ये भेटल्या तेवढ्या सगळ्या घेऊन आलो आहे। टॅमॅटो, बटाटा, लिंबू। आम्ही हा पालक घेतलेला आहे भांबुर्डीच्या ऑप्शन। आणि हे चिकन मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे 2-2.5 तास। आणि हा गरम मसाला, कांदे, हे कांदे आहे असे टाकायचे, हे मीठ आणि चटणी। तर आणि हे मडकं, आणि त्या मडक्याच्या आजूबाजूला आम्ही हे केळाची पानं टाकणार आहोत। तर आता पुढं व्हिडिओ बघत राहा कसं कसं नियोजन आहे। हे असं सगळं नियोजन लावलेलं आहे लाईटीचं। आणि तर आता आपण पोपटी करण्यासाठी चालू करत आहोत। हे बघा केळीची पानं टाकलेली आहेत, आणि त्याच्यावरती आपण ह्या पावट्याच्या शेंगा, मिरची, आणि ह्याच्यावरती चव येण्यासाठी चटणी आणि मीठ हे देखील टाकलेलं आहे। त्याच्यानंतर पालक टाकलेला आहे, म्हणजे एक शेंगांच्या वरती थर आहे हा पालकचा। आणि हा पालकचा थर देऊन परत त्याच्यावरती थोडंसं चटणी मीठ टाकलेलं आहे। चवीनुसार टाका तुम्ही, तुमच्या चवीनुसार। आणि आपण जेवढे जण आहोत तेवढे अंडी घेतलेले आहेत, त्याचा एक थर। आणि अंड्यांवरती बटाटे आणि गरम मसाला टाकलेला आहे। आणि हे बघू शकता तुम्ही चिकन आहे, आणि हे चिकन आपण केळीच्या पानामध्ये बांधून घेतलेलं आहे, जेणेकरून हे चिकन जेव्हा शिजतं त्यावेळेस केळीच्या पानांमध्ये वेगळा त्याचा स्वाद येतो। आणि हे केळीच्या पानात बांधलेलं चिकन हे व्यवस्थित असं मडक्यामध्ये भरून घ्यायचं, थर वाईज भरून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पूर्ण असं केळीच्या पानामध्ये भरलेलं आहे। त्याच्यावरती परत आपण लास्टचा थर देतोय, ह्याच्यामध्ये वाटाणा आणि ज्या राहिलेल्या ज्या शेंगा भेटलेल्या आपल्याला त्या सगळ्या टाकलेल्या आहेत। आणि लास्टचा थर देऊन वरनं चटणी मीठ टाकायचं, आणि पालकचं राहिलेलं जेवढं बसतंय तेवढं टाकायचं आहे, कारण का आम्हाला मडका एकदम प्रॉपर मापात भेटला आहे। तर बघूया आता नियोजन, बघूया पुढे पुढे बघत राहा, फुल मजा येणार आहे। आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तुम्ही।
आणि ऑप्शन म्हणून तुम्ही मेथीची भाजी पण घेऊ शकता ह्याच्यामध्ये टाकायला. अशा प्रकारे आपण पूर्ण पॅक करून हे नारळाच्याच सालीने बांधलेलं आहे याला. पण तुम्ही ह्याच्यावरती एक स्टीलची प्लेट ठेवा आणि त्याला कणकीनं एकदम पॅक करा बाजूने, जेणेकरून आतमधली वाफ बाहेर येणार नाही आणि आतमध्ये चांगलं एकदम मस्त फ्लेवर आतमध्येच राहील. म्हणजे मडकं उलटं ठेवतात पोपटी करताना, पण आम्ही सरळ ठेवले कारण का आमची टेक्निक यूज केली की मटणाचं पाणी खाली जाऊ नये. तर आम्ही फर्स्ट टाईम करतो आहे तर बघूया म्हटलं सरळ पेटून. तर आता बघूया, पुढं बघत राहा अजून काय काय घडतंय. आणि पोपटी करताना तुम्ही पहिलेच तयारी करा की लाकडं आणि चगाळ, जास्त करून सुकं चगाळ असेल तर ते चांगलं शिजण्यास मदत होती त्यानं. आणि ऐन टायमिंगला परत कमी पडलं तर मग पळापळ होती. आता तुम्ही पुढं बघाच कशी पळापळ झाली आमची ती. असं झालं की आम्हाला आता चगाळ कमी पडलं आहे आणि आता ही चालू केलं ऑन दी स्पॉट. तर उद्या सकाळी वडील आल्यानंतर म्हणा अरे ही गवत कुठे गेलं आपलं इथलं. बघू शकता ही पोपटी करण्यासाठी एवढं कष्ट आहे, तर अगोदर नियोजन नसल्यामुळे एवढं कष्ट लागलं आहे. तर जाऊ द्या, ह्याच्या निमित्तानं आमचं फार्म हाऊसच्या बाजूचं गवत तरी साफ झालं. वाळलेलं गवत होतं असं पण. तर फायनली पोपटी झालेली आहे. तर आता बघूया, उचलूया पहिली, कसे ओतूया पहिली नारळाच्या पानावर ओतूया. नारळाच्या नाही सॉरी केळीच्या पानावर ओतूया. तर कसं नियोजन लागतंय बघूया आता. चिमटा आहे कसं काय? अरे फर्स्ट क्लास आहे ना. बरं यो विशाल आमचा बंधू आत्ता आलाय. मंडळी बघू शकता तुम्ही फायनली पोपटी तयार झालेली आहे. तर आता टेस्ट करून बघूया हे शिजलंय का बघूया. पहिलं शिजलंय तर आहे. चिकन बांधलेलं. तर कशी आहे टेस्ट? अरे फर्स्ट क्लास. तू काय खातो? लिंबू बटाटा शिजलाय का? अजून गरम आहे. शिजलाय बटाटा अंडी चिकन. तर सुपर, एकदम सुपर लागते पोपटी. तुम्ही पण अशी करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.